श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1229. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा भुशुंडीजींनी आपल्या स्वतःची अनुभूती गरुडाला सांगितली, भगवंताचं हे स्वरूप त्यांना समजावून सांगितलं, तत्पश्चात या कथेच्या श्रवणामुळे गरुडाची झालेली अवस्था अभ्यासत होतो. गरुडजींनी आपले पंख फुलवलेले आहेत, प्रफुल्लित झालेले आहेत. सजल नेत्राने ते भुशुंडींच्या चरणी वारंवार नतमस्तक होत आहेत. ते विनवणी करतायत की प्रभू, आपल्याशिवाय मला जो हा मोहरूपी सर्प चावला होता, डसला होता, ज्याच्या मला वारंवार लहरी येत होत्या, ज्याने मला विशेष दुःख जाणवत होतं, या सगळ्या दुःखदायक प्रसंगांमधून हे विष उतरवणारे रामाच्या कृपेने आपण माझे गारुडी झाला आहात. आपल्यामुळं माझ्या या दुःखद लहरींचा अंत झालेला आहे. खरोखर गुरुविना कोण आम्हाला भवसागर पार करून देईल? जर आपण आम्हाला भगवंताची ही कथा, त्याचं हे ज्ञान, त्याचं हे तत्व समजावून सांगितलं नाही तर आमचा मोह कसा दूर होईल? प्रभू, आपण फार मोठी कृपा केली आहे. असं म्हणून गरुड भुशुंडींची अनेक प्रकारे प्रशंसा करतोय, नतमस्तक होऊन हात जोडून. हा संवाद अधिक काळ होण्याच्या दृष्टीने आणि आणखीन मनातल्या जिज्ञासांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने गरुडजी भुशुंडींना म्हणतात की प्रभू अपने अभिबेकते बूझऊं स्वामी तोही, कृपा सिंधु सादर कहूं जानी दास निज मोही. मी आपला निजदास आहे हे जाणून, हे प्रभो, आपण माझे जरी अविवेकातून विचारले गेलेले प्रश्न असले तरी मी अत्यंत विनयाने आदरपूर्वक आपणास काही पृच्छा करतो. आपण माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. अशा पद्धतीने गरुड आपली भूमिका भुशुंडींच्या समोर ठेवतायत आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तो कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. तुम सर्वज्ञ तज्ञ तम पारा, सुमति सुशील सरल आचारा, ज्ञान बिरति विज्ञान निवासा, रघुनायक के तुम प्रियदासा, कारण कवन देह यह पाई, तात सकल मोहि कहु बुझाई, रामचरित सर सुंदर स्वामी, पायऊ कहाँ कहु न भगामी, नाथ सुनामै अस शिव पाही, महाप्रलय हूँ नास तव नाही, मुधा बचन नहीं ईश्वर कहई, सो मोरे मन संशय हई, अग जग जीव नाग नरदेवा, नाथ सकल जगु काल कलेवा, अंड कटाह अमित लयकारी, कालु सदा दुरती क्रम भारी, तुमहिन व्यापत काल अति, कराल कारण कवन, मोहि सुकहु कृपाल ज्ञान प्रभाव की जोग बल,
प्रभु तव आश्रम आए, मोर मोह भ्रम भाग, कारण कवन सुनाथ सब, कहूँ सहित अनुराग। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, गरुडजी भुशुंडींना काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. या प्रश्न विचारण्याची भूमिका ते अत्यंत विनयाने, अत्यंत आदराने भुशुंडींच्या समोर ठेवतायत. काय कारण असेल अशा साधू वृत्तीच्या या संत शिरोमणी भुशुंडींना इतक्या आदराने, विनयाने प्रश्न विचारण्याची? सज्जनो, आपल्याकडे एक अशी म्हण आहे की नदीचं मूळ आणि साधूचं कूळ हे कधी विचारच आहे नाही. ते दोघंही प्रवाही असतात, ते मागं वळून पाहत नाही. जसं नदीला आपलं मूळ माहित नाही, त्याचप्रमाणे साधूला आपलं कूळ कदाचित कुठेतरी स्मृती पटलांमध्ये आत असेल, परंतु एकदा त्याने संन्यास घेतल्यानंतर तो आपल्या कुळाचा विचार देखील करत नाही. परंतु सामान्य जीव जे नाव, आडनाव, जात पात, घरदार, खेडगाव, तालुका, जिल्हा, नातेवाईक या सगळ्या संबंधांनी बांधलेले असतात ना, त्यांना एक वाईट खोड असते की असा कुठलाही साधू दिसला, संन्यासी दिसला की मुद्दामून त्याला हटकून विचारतात, तुमचं नाव काय? मग तो काहीतरी आपलं ब्रह्मचारी असलेलं, गुरूंनी ठेवलेलं नाव सांगेल. अनंताश्रम म्हणा, आनंदाश्रम म्हणा, जे काय असेल ते. नाही, ते ठीक आहे, पण जन्माला आला ते गाव कुठलं? कुठले आई वडील आपले? आडनाव काय? किती शिकला? मग ब्रह्मचारी पद का घेतलं? असे अनेक प्रश्न समाजातील लोक ब्रह्मचार्यांना विचारत असतात. खरं तर सज्जनो, हा प्रमाद आहे. साधूला त्याचं कुळ विचारू नये, त्याचा पूर्व इतिहास विचारू नये. याचं कारण संन्यास दीक्षा ही एक प्रकारे स्वतःचं श्राद्ध करण्याची दीक्षा आहे. जसं श्राद्ध करून आपण त्या पितरांना शांत करत असतो, त्याप्रमाणे हे सगळे ब्रह्मचारी, संन्यासी आपल्या स्वतःचं श्राद्ध करून आपल्या या सर्व नातेसंबंधांना एक प्रकारे या जन्मासाठी तिलांजली देत असतात. आणि जसं एखादा गेलेल्या व्यक्तीला जर आपण सारखं स्मरण करत राहिलो, जर सारखं त्याचं दुःख करत राहिलो, तर त्याची पुढची गती थांबते, असं जे आपल्याला सांगितलं जातं. त्याचप्रमाणे सज्जनो, एखाद्या साधूला, एखाद्या ब्रह्मचार्याला जर सारखं त्याच्या पूर्वाश्रमीची आठवण तुम्ही करून देऊ लागला, तर त्याची देखील साधुत्वाकडची वाटचाल ही आपण थांबवत असतो. बघा, श्री महाराजांनी तर संन्यास घेतला नव्हता, ते तर सांसारिक होते, परंतु श्री महाराज एवढं भारतवर्षामध्ये फिरले, परंतु त्यांनी कधी आपलं गाव कोणाला सांगितलं नाही. मी कुठून आलो, माझं आडनाव कुलकर्णी आहे, मी गावकर्णी पण सांभाळतो, वगैरे वगैरे, या कुठल्याही गोष्टी त्यांनी सांगितल्या नाहीत. दख्खन का साधू म्हणायचे, रामदास म्हणायचे. अशा पद्धतीने श्री महाराजांनी लोकांना आपली नावं भलतीच सांगितली, गाव वेगळंच सांगितलं. अन्यथा श्री महाराजांना त्याच काळामध्ये भारतवर्षामध्ये आपला संप्रदाय करता आला असता. एवढ्या अनंत लोकांवर श्री महाराजांनी कृपा, आशीर्वाद दिले, अनुग्रह दिला, त्यांना नामाला लावलं, त्यांच्या या जन्माचं कल्याण केलं सज्जनो. परंतु साधू आपलं कूळ कधी मागं ठेवत नाही, हेच खरं आहे. आणि सामान्य जीवांना ही पृच्छा सुटत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. गरुड जरी वैकुंठामध्ये राहत असले तरी जेव्हा ही एवढी निकटता त्यांना भुशुंडींच्या बरोबर प्राप्त झाली आहे, तेव्हा स्वाभाविकपणे गरुडजींना हा मनात प्रश्न येतोय की जर भुशुंडींनी मला एवढं जवळचं, निकटचं, सन्मानाचं स्थान दिलंय, तर एक माझे सद्गुरू या नात्याने म्हणा, किंवा ज्यांनी मला हा सगळा बोध दिला, त्यांना त्यांच्या वैयक्तिक
असलेल्या काही गोष्टींची देखील माहिती करून घेण्याची माझ्या मनात इच्छा आहे. अरे, परंतु हा फार मोठा प्रमाद होऊन जाईल. तरी देखील मन तर शांत होत नाहीये. एक कावळा या भूलोकावरती ही एवढी सुंदर कथा सांगतोय, एवढा विलक्षण त्याचा तत्वार्थ सांगतोय. आपण वैकुंठामधून येऊन ही कथा इथं समोर बसून ऐकतोय एका कावळ्याकडून. अरे, निदान हे जाणण्याचा तर प्रयत्न करूयात की हे कावळे महाराज नेमके आहेत तरी कोण, यांना हा देह अशा पद्धतीने कसा प्राप्त झाला. परंतु प्रश्न विचारण्यासाठी जिव्हा कुठंतरी खेचली जात होती की आपल्याकडून कुठं गुरु आज्ञेचा प्रमाद तर होणार नाही ना. आणि म्हणून भुशुंडीजींनी अत्यंत विनयाने प्रश्न केला. भूमिका आपली अतिशय सुंदर पद्धतीने मांडली. तुम सर्वज्ञ तज्ञ तम पारा, सुमती सुशील सरल आचारा. प्रभो, माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. जरी हे प्रश्न विचारणं अनुचित असलं तरी माझ्या अविवेकामुळे मला ते विचारावेसे वाटतात. तरी देखील आपण आपला निजदास जाणून माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. एकदा का निजदास म्हटलं, एकदा का आपलं म्हटलं की मग सगळे गुन्हे माफ असतात, होय की नाही. त्यामुळे भुशुंडीजींशी अत्यंत सलगी गरुडजींनी प्रस्थापित केली आणि तत्पश्चात भुशुंडीजींची स्तुती करून त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काय म्हणतात भुशुंडीजींना ते, आपण सर्व काही जाणणारे आहात. जरी समजा मी प्रश्न विचारले नाहीत तरी माझ्या हृदयात काय चाललेलं आहे हे आपण जाणताच. बघा, श्री महाराजांच्याच चरित्रामधला तो प्रसंग आहे ना की महाराज एकदा पुण्यात आले असताना महाराजांची सुंदर प्रवचनं चालायची रामभक्तीवरती. आणि तेव्हा तिथं एक थोडासा खट्याळ असा मनुष्य होता जो खरं तर शिवभक्त होता. आणि त्यामुळे कुठलाही गावामध्ये असा साधू संत आला, रामाची भक्ती करायला सांगू लागला की त्याची ती सभा उधळून लावण्यामध्ये याला विलक्षण आनंद मिळायचा. साधू संतांच्या सभेमध्ये तो कधीतरी डुक्कर सोडून देईल, काहीतरी जनावर सोडून देईल, काहीतरी करून ती सभा उधळून लावेल आणि यामध्ये त्याला एक विकृत आनंद मिळायचा. कारण की त्याला असं वाटायचं की आपण महादेवाचे भक्त आहोत आणि महादेवाची भक्ती सोडून दुसरं कोणी काही सांगता कामा नये. आणि एके दिवशी श्री महाराजांच्या देखील अशाच सत्संगाला तो आला होता. मनामध्ये अशीच किलमिश घेऊन आला होता. परंतु महाराज त्यांच्याकडे बघत एकच म्हणतायत की मी जरी रामाचा भक्त असलो तरी मला शंकराचे भक्त अत्यंत प्रिय आहेत. असं म्हणून श्री महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या सरशी त्या दोघांच्या नजरेच्या भेटीतून अशी काही खुणगाट त्यांना पटली की ते उन्मळून पडले खाली महाराजांच्या चरणांवर. महाराजांना आपल्या मनातला कुटील भाव ते सांगू लागले. महाराज म्हणाले, मी जाणतो, परंतु बाळा, अशी कुठल्या साधूची परीक्षा घेऊ नये बरं, तो प्रमाद आहे. सज्जनो, एखाद्या अधिकारी व्यक्तीशी संवाद कसा करावा हे देखील कळालं पाहिजे आपल्याला. बऱ्याचदा काय होतं ना की एखादी व्यक्ती सगळ्यांशी अत्यंत सख्यत्वाने वागते, सुहृदयतेने वागते, मित्रत्वाने वागते. कधी आपण कोण आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही. कारण ज्या ब्रह्मचैतन्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जेव्हा ते स्वतःला दीनदास समजतात तेव्हा त्यांच्या अनुग्रहाने जे त्यांचं कार्य करत आहेत त्यांनी स्वतःला काय समजायची गरज आहे? कोणीच नाही. ते केवळ या दीनदासाचे किंकर आहेत. त्याच्या चरणांची सेवा करणं हेच त्यांचं खरं कार्य आहे. परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक वेगवेगळ्या पातळीवरून या कार्याकडे पाहत असतात. जी गरुडाने सुहृदयता, औदार्य, आदर भुशुंडी रूपी व्यासपीठाला दिलेला आहे, खरं तर जो श्रोता या सगळ्या ग्रंथांच्या असलेल्या मंथनातून जे ज्ञान प्राप्त करतोय त्याने किमान पक्षी या गोष्टी व्यासपीठाला देणं अपेक्षित आहे. किमान पक्षी. तुम्हाला एखादा मुद्दा पटला न पटला
तरी त्यासाठी व्यासपीठाकडे थेट बोट दाखवणं, त्यातून 100पैकी 99 जे चांगले गुण मिळालेले आहेत त्याच्याबद्दल मनात कृतज्ञता न ठेवता जो एखादा गुण कदाचित तुम्हाला समजला नाही त्याच्याविषयी वैगुण्य 4 चौघांमध्ये वारंवार बोलत राहणं, जे जीवनामध्ये आजपर्यंत कधी वाचलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, असं ज्ञान मोफत घरामध्ये आपल्या कानावरती पडत असलं तरी देखील त्याविषयी कृतज्ञता न बाळगणं हे सगळे प्रमाद आहेत सज्जनो परमार्थातले. त्यामुळे व्यक्ती जेव्हा एखादा अत्यंत सख्यत्वाने वागतो, जेव्हा तो सगळ्यांशी समान भावनेने वागत असतो, त्यावेळेला समजून घ्यावं की समोरची व्यक्ती या सगळ्या गोष्टींना पचवून सर्वसामान्यांसारखी राहायला प्रयत्न करते. कारण की स्वतःचा अवडंबर माजवणं फार सोपं आहे हो. 5-50 लोक सतत अवतीभोवती फिरत राहणं, तुम्ही कुठेही गेला की कडक शिस्तीमध्ये सगळ्यांनी तुम्हाला सन्मान देणं, नमस्कार करणं, एका पाठोपाठ एक लोकांनी येऊन तुमचा सत्कार करणं, या सगळ्या गोष्टी करून बुवा बनता येणं फार सोपं आहे. परंतु श्री ब्रह्मचैतन्य ज्या पद्धतीने तो मुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला, हे ज्याचं ध्येय आहे, अशी अवस्था घेऊन जगणं हे परमार्थामध्ये फार मोठं काम आहे, फार मोठं. सगळं काही मिळवूनही आपण कोणीच नाही, आपण अत्यंत सामान्य आहोत, हीन आहोत, अज्ञानी आहोत, ही केवळ शाब्दिक बडबड नाही, तर या पद्धतीने जगायला आदर्शवत अशी माणसं या समाजामध्ये अत्यंत दुर्मिळ असतात. त्यामुळे अशा व्यक्तीशी जर कधी संवाद करायची वेळ आली, अशा व्यक्तीला जर काही विचारायची वेळ आली, पृच्छा करायची वेळ आली, तरी आपण आपला मर्यादा सोडू नयेत. बघा सज्जनो, आपण नेहमी आपल्या सीमारेषांमध्ये राहून अत्यंत विनयाने, आदराने, कृतज्ञतेने, जरी काही गोष्टी या त्यांच्या अत्यंत वैयक्तिक असल्या, खाजगी असल्या, पण जर त्या विचारायची जरी इच्छा असेल तरी गरुडजींच्याकडून ही विनयशीलता आपण शिकावी की कशा पद्धतीने व्यासपीठाशी आपण नित्य संवाद करावा. मी तर खरोखर फार सामान्य माणूस आहे, परंतु आपण बघतो आजच्या काळामध्ये अनेक ठिकाणी असे प्रमाद हे वारंवार घडत असतात आणि बऱ्याचदा ज्यांच्या विषयी आपण हा प्रमाद करत असतो ते या सगळ्यांच्या परे असल्यामुळे ते विशेष त्याची खबरबात ठेवत नाहीत, परंतु ज्या श्रोत्याच्याकडून हा प्रमाद घडलेला असतो त्याला मात्र या सगळ्या झालेल्या विचारांचं, संवादाचं कुठेतरी मनामध्ये एक सल खुपून राहते. त्यामुळं हे सगळं आपण टाळावं आणि अत्यंत सुहृदतेने व्यासपीठाशी संवाद करावा. गरुडजी भुशुंडींना 5 प्रश्न विचारू इच्छित आहेत. खरं तर परमार्थिक पातळीवरती या 5 प्रश्नांचं महात्म्य आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, परंतु ते प्रश्न काही खाजगी आहेत आणि काही परमार्थाच्या अनुषंगाने आहेत, परंतु या सगळ्याची जिज्ञासा गरुडाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे गरुडजी अत्यंत साधेपणाने भुशुंडींच्या चरणी अत्यंत विनयाने त्यांचा अधिकार जाणून की आपण सर्व काही जाणणारे आहात, समस्त तत्वांचे ज्ञाता आहात, अंधकाराच्या पलीकडे उत्तम बुद्धीने युक्त आहात, सुशील आहात, सरळ आचरण करणारे आहात, ज्ञान, वैराग्य आणि विज्ञान धाम आहात आणि श्री रघुनाथाचे प्रिय दास आहात. हे आहे अधिकारी वक्त्याचे गुणधर्म. ज्या अधिकारी व्यक्ती आमच्या चारित्र्याकडे पाहून, त्याच्या वाणीकडे पाहून, त्याच्या ज्ञानाकडे पाहून जर तुम्हाला या बहुतांश गुणांचं दर्शन तुमच्याच हृदयात होत असेल, प्रभावाने नाही, प्रभावाने दर्शन घडणं हा देखील प्रमाद आहे.
तुम्ही वारंवार ॲडव्हर्टाईज करताय, वारंवार तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय. हा प्रमाद नाही. ज्याला बघितलं असता आपल्या अंतःकरणामध्ये हे अष्टसात्विक भाव स्वाभाविकपणे दाटून येतात, तो अधिकारी, जो आपल्या हृदयातलं जाणतो. असोनी गोंदावले ग्रामी, स्मरता जाई ग्रामोग्रामी. हे या दीनदासाचं वैभव होतं. तो आहे एका ठिकाणी, परंतु तो सगळ्यांच्या जवळ आहे आणि त्याच्या निकट मात्र कोणीच नाही. अशा या एकांत रूपी अधिकाराचे हे सद्गुरू. कारण ते अंधकाराच्या, अज्ञानाच्या, मायेच्या पलीकडे आहेत. त्यांची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र आहे. ते सुशील आहेत. ते अत्यंत सरळ आचरण करणारे आहेत. एखाद्या लहान मुलासारखे निरागस. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाची प्रचंड गुह्यता आहे. त्यांच्याकडे आचरणाचं वैराग्य आहे आणि ते ज्ञान तत्वरूपाने न जाणता तद्रूपतेने जाणणारे विज्ञान धाम आहेत. आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे ते रघुनाथाचे दास आहेत. अशा अधिकारी वक्त्याला जेव्हा तुम्ही हृदयामध्ये अनुभवता, तेव्हा अत्यंत विनयाने जरी काही पृच्छा करायची असली तरी आपण आपला मर्यादा न सोडणं हा श्रोत्याचा धर्म आहे. गरुडजींचे काही प्रश्न होते. पहिला, कारण कवन देह यह पाई, तात सकल मोही कहूं बुझाई. हे प्रभो, आपलं ज्ञान, आपला सगळा अधिकार मी बघितला, आपलं हे आचरण पाहिलं, परंतु एक गोष्ट मात्र वारंवार खटकते की हे एवढं सगळं अगाध ज्ञान आणि ते एका कावळ्याच्या देहामध्ये. बालकांडामध्ये चौपाई आहे ना, बायस पलिय ही अति अनुरागा, हो ही निरामिष कबहू की कागा. कावळ्याला कोणीतरी अत्यंत प्रेमाने पालन पोषण त्याचं केलं, परंतु यामुळं कावळा हा कधी मांसाहार खाण्याचं सोडतो का हो? त्या देहामध्ये आल्यानंतर हे सगळे गुणधर्म येतातच. मग एवढं ज्ञान, विज्ञान, हे एवढं सुंदर आचरण आणि देह कावळ्याचा, हे काही कळण्याच्या पात्रतेमध्ये मी नाही. त्यामुळे तात हा जरा प्रश्न माझा कदाचित खूप वैयक्तिक वाटेल, परंतु माझा अविवेक समजा, परंतु माझा अव्हेर करू नका. मला हे समजावून सांगा स्वामी की हे तुम्ही कावळ्याचं रूप कसं प्राप्त केलं आणि कावळ्याचा देह प्राप्त केला, आणि त्याचबरोबर हे रामचरित्र तुम्हाला ज्या गुह्यतेने कळालेलं आहे, असं हे रामचरित तुम्हाला कोणी सांगितलं? हे आपण कुठून प्राप्त केलं प्रभू? आपल्याकडे एवढं ज्ञान आलं कसं? आणि प्रभू, मी जेव्हा महादेवाकडे गेलो होतो ज्ञानाची चर्चा करण्यासाठी, तेव्हा त्याने मला आपणाकडे पाठवलं. मी हे आपणास सांगितलंच की आपली स्तुती प्रत्यक्ष महादेव आपल्या स्वतःच्या मुखाने करतो. जे ही की अस्तुती सादर निज मुख की निमहेस. असा महेश आपली वारंवार स्तुती करतो. तेव्हा त्याने मला एक गोष्ट सांगितली स्तुती करत असताना, की महाप्रलय हूं नासतव नाही. महाप्रलय जेव्हा येतो त्यावेळेला देखील काकभुशुंडींच्या शरीराचा नाश होत नाही. ज्या महाप्रलयामध्ये सगळा ब्रह्मांड वाहून जातो, दिसेनासा होतो, एक केवळ तो अक्षय वट वृक्ष शिल्लक राहतो. आणि तो गोविंद, जो आपल्या पायाचा अंगठा चोखणारा, असा हा गोविंद आणि हा अक्षय वट केवळ एवढं शिल्लक असताना या मार्कंडेय स्वामींच्या सारखेच आपण देखील चिरंजीव राहता, आपल्या देहाचा नाश होत नाही. हे सगळं खरं आहे का प्रभू? कारण मी तर सगळ्या गोष्टी तत्वार्थाच्या आधाराने जाणतो. मी ऐकले की महाप्रलयात कोणीच टिकू शकत नाही. अग जग जीव नाग नर देवा, नाथ सकल जगु काल कलेवा. अंड कटाह अमित लयकारी,
कालू सदा दुरतिक्रम भारी. या ब्रह्मांडामध्ये असं कोण आहे? नाग, मनुष्य, देवता, चर अचर जीव, सगळं काही हे जगत काळाचा घास आहे. काळाने तोंड उघडल्यानंतर यांच्यापैकी असं कोण आहे जे या काळावरती मात करू शकेल? आपण एक सामान्य कावळ्याच्या देहामध्ये, ठीक आहे, आपल्याकडं विलक्षण ज्ञान आहे, आपल्याकडं कमालीची भक्ती आहे, परंतु माझा एक प्रश्न असा आहे प्रभू, की जर आपण खरंच काळावरती सत्ता गाजवताय, आपण या महाप्रलयाच्या प्रसंगी देखील आपला देह अबाधित ठेवू शकताय, तर या मागचं मर्म काय? श्री महाराज म्हणायचे ना की बुवाचं तेज शोधण्यासाठी त्याच्या झोळीमध्ये तो कुठली राख वापरतो का पावडर वापरतो हे बघायला जाऊ नका. बुवाचं तेज हे आतून आलेलं असतं. त्याचे हे वैराग्याचे अलंकार जणू काही झगमगाट करत असतात या तेजासारखे. त्यामुळं भुशुंडींसारखा हा संत नेमका प्रलयामध्ये देखील स्वतःला कसा अबाधित ठेवू शकतो? कुठली जडीबुटी आहे त्यांच्याकडे? हा प्रश्न आहे गरुडाचा. म्हणून ते त्यांना विचारतायत, तुमहि न व्यापत काल अति कराल कारण कवन, मोहिस कहू कृपाल ज्ञान प्रभाव की जोग बल. तुमच्याकडे अशी काय क्लुप्ती आहे जे तुमच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा हा प्रभाव आहे की महाप्रलय तुमच्यावरती कार्य करू शकत नाही? का तुम्ही कुठल्या योग मार्गाच्या आधाराने स्वतःला या महाप्रलयामध्ये देखील अखंडित ठेवू शकता? नेमकं काय घडतं? हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न प्रभू असा आहे की आपण जाणताच मी मोहग्रस्त होतो. वैकुंठामध्ये देखील मला चैन पडत नव्हती. कदाचित श्रीहरींच्या देखील लक्षात आलं की अरे हा माझा गरुड असा का अस्वस्थ झालाय? वैकुंठामध्ये जर याला सुख मिळत नसेल, शांती मिळत नसेल, समाधान मिळत नसेल, तर याला समस्त त्रैलोक्यामध्ये कुठं शांती मिळेल? आणि मी सगळीकडे गेलो स्वामी, मी खोटं बोलत नाही. मी ब्रह्मदेवाकडे गेलो, मी देवर्षी नारदांकडे गेलो, मी महादेवाकडे गेलो, मी प्रत्येकाकडे गेलो, परंतु कोणीही माझं समाधान करू शकलं नाही, मला कोणी शांती देऊ शकली नाही. आणि मला जेव्हा महादेवाने सांगितले की भुशुंडींच्याकडे जा, ते तुझं कार्य करतील, मी आपणाकडे त्वरेने आलो. आणि काय सांगू, जसं आपल्या या आश्रमाच्या कक्षेमध्ये मी प्रवेश केला, प्रभु तव आश्रम आये मोर मोह भ्रम भाग. माझा मोह सगळा पळून गेला, माझा भ्रम सगळा नष्ट झाला. याचं काय कारण आहे प्रभू? हे नाथ, कारण कवन सो नाथ सब कहूं सहित अनुराग. माझ्या मनामध्ये फार मोठी जिज्ञासा आहे की असा माझ्यामध्ये नेमका काय बदल झाला? कारण मी तर काही साधन करत नाही, माझ्याकडून असं काही विशेष वैराग्य विवेक याचा उदय व्हावा असं काही घडलं नाही. परंतु केवळ आपल्या आश्रमाच्या सीमारेषेमध्ये येतोय आणि जाणवतोय की अरे मी कुणीतरी वेगळाच गरुड आहे. कुठे गेला तो मोहाचा त्रास? कुठे गेले ते संदेह? कुठे गेलं ते शल्य जे मला वैकुंठामध्ये देखील स्वस्थ बसू देत नव्हतं? आणि या भुशुंडींच्या चरणांजवळ येऊन बसलोय आणि सगळं काही परम शांत झालं. प्रभू, माझे हे 5 प्रश्न आहेत. आपल्याला कावळ्याचा देह कसा प्राप्त झाला? आपल्याला हे रामचरित मानस कुठे प्राप्त झालं? प्रभू, महादेव म्हणतात त्याप्रमाणे महाप्रलयामध्ये देखील आपण चिरंजीवी राहता, अबाधित राहता, हे कसं शक्य आहे? आणि हे जर शक्य असेल तर प्रभू, आपण ही विद्या कशी प्राप्त केली? आपल्या ज्ञान मार्गाने का आपल्या योग मार्गाने? आणि प्रभू, शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्या आश्रमामध्ये अशी काय जादूची किल्ली आहे की त्या आश्रमामध्ये येताच काही न बोलता, काही न करता, काहीही साधन न होता माझे सगळे संदेह, माझा सगळा मोह पळून गेला. श्री महाराज म्हणायचे ना की संताच्या दारामध्ये नुसतं पडून राहावं, आपलं काम होऊन जातं. गरुडाला देखील हेच तत्व कळून घ्यायचंय की असं काय झालं की या भुशुंडींच्या आश्रमात आलो
आणि आपलं कामच होऊन गेलं. हे रहस्य आहे तरी काय? असे 5 प्रश्न भुशुंडीजींनी गरुडाने भुशुंडीजींना विचारलेले आहेत. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.